हाय सगळ्यांना नमस्कार. गुड मॉर्निंग तर राहिली नाही. रात्री उशीर झालता यायला, त्याच्यामुळे उशिरा उठलो. चला, आणि आमचं कपड्याची गबुळा आम्ही बाहेर काढले. कुठं गेली ग कपडे आपली सगळी? हो का, इथं ओली कपडे 2 दिवसाची तशीच बाईन तिकडं हसत्यात. आणि गेल्यापासून इकडं पाऊस चालू आहे. रोज येत होता का होता त्या पाऊस? कालच आलाय, पण चांगला आलता का मग? पाणी नाही, पण पहिला पाऊस मांडल्यावर बरा आला असेल ना. होय, तर झाडाला लगेच फरक पडतो. लगेच मस्त वातावरण झाले. आता आमच्या घरी पण असंच वातावरण झालं असेल, पण असं ठरलंय की धोंड करायचं जेवायला, म्हणून आजचा मुक्काम हितच आहे. आणि कपडे हे धुवून वाळवून आलंय का नाल्यात पाणी? नाही होय, काय झालं? आणि कपड्यांची अशी गबाळा असे धुया काढले. 3 दिवसाचे कपडे असे हो का फेकलेत सारी कपडेच. ज्ञानेश्वरी चला बाहेर. नाही नाही, किती चाड्या लावती, किती किती चाड्या लावतो. बरं, मी काय म्हणते, तुझी कपडे धुवायच्यात का? बरं उठ, कुठं धुवायच्यात तिथे घे कपडे, मी आली. आणि कसं झालं माहितीये का, चला आता स्वयंपाक झालेला आहे सगळा. आणि नानांना जायचं होतं सकाळ सकाळ, त्याच्यामुळं सकाळ म्हणजे लय उशीर झालाय आम्हाला. आम्ही उठलो याच किती 9:30 9:30 वाजून गेलते. यायला उशीर झाल्यावर मग काय या. आणि माझी झाली आंघोळ, मी केली आत्ताच आंघोळ. मला आता आवरलं सगळं. आधी घर आवरली, किचन ओढा धुतला, लय अवतार झालता की भांड्याचा पारा घासला, कणिक मळली, चहा केला. आता ह्यांना जेवायला दिलं, ती जेवून गेलं दुकानावरती. आता तात्यांना जेवायला द्यायचं, मग माझं आवरायचं. माझा कालचा ड्रेस आहे अंगावरती, ते म्हणता नाका अगं. पण व्हिडिओ काढलेलं ह्याची त्याला त्याला कवा कवा काढलेलं, कसं टाकलेलं, काय कधी येतात ती. फक्त आता बघा काय होय. असं दे, उशीर झालता लय. आणि आल्यावरती पाऊस 2-3 दिवस झालं चालला होता, ती लय राडा झालता. आणि पोच पुसून घेतला का नाही सकाळ सकाळ, धुवून पुसून झाडून सगळं चकाचक झाले. आणि फुलं पण सगळी काढली होती की झाडून परत पडले ती. नाही, खालचं तिकडलं मातीतलं राहिले. हा, मातीतलं काय, आता ते पाऊस सुरू झालाय, वारं कावदान, आणि ऊन पण चकाचक पडलंय. म्हणून कपडे धुवायला काढल्या, सगळी निघून टाकल्यात बाहेर. आता म्हणलं पटापटाच पिळून रेशमा कपडे धुतात येते, तोपर्यंत माझं घरातलं सगळं आवडतंय. मग सुंदर असं आता आजच्या दिवस तिला म्हणलं थांब पोळ्या करायच्या त्याने. त्यांचं चाललंय धोंड जेवण करायचं. आली तर धोंड जेवण करूनच जाईल. आता आज नाही उरकणार सगळं हे घरातलं हे आवरून करायला. घर पुसून घेऊन तिला उद्याच्याला पोळ्या करायच्या मस्त पैकी. आईला ह्यांना सगळ्यांना बोलून घ्यायचं उद्या, आणि सगळं जेवण करून जाते. हा, मग काय जायचं की. आणि आता रात्री इतका उशीर झाला, आणि आज पण आता कंटाळा आलाय फिरून गाडीत बसून थोडासा म्हणलं चला आराम. आणि कुरिअर पण बऱ्याच ताईसाहेबांचे राहिल्यात बरं का, पण ते सगळ्यांची गुरुवारी टाकीन. टेन्शन घेऊ नका, मंगळवारपर्यंत पोचते सगळ्यांची. टायमिंग गेला, माहित नव्हतं आमचं फिरायचं. अचानक ठरलं आणि अचानक गेलो. होय, बर्थडे होता, परत त्याला ऍडमिशन घ्यायचंय. आता उद्याच्याला त्याला परत सोडायला जावं लागेल परवा दिवशी. मग आता शाळेचं आमच्या पण अण्णाचं 11वी शाळेचं ह्याचं आता ऍडमिशन घ्यायचंय. मॅडमचा फोन होते TC कॉलेजमध्ये. मग दिदीला घेऊन जावं लागेल आता. कुठं ऍडमिशन अण्णाचं 11वीचं घ्यायला. ती तिथंच शाळेला होती ना दीदीचं 11वी-12वी पासून तिथंच होती TC कॉलेजला ना. मग त्याच्यामुळे आता तिथनं फोन येते, मग तिथनं आता घ्यावं लागेल, जायचं. बघू आता गेल्यावरती कसं काय. उद्या जायचं आता, आजचा दिवस आराम. आता काही पाऊस पडायला लागलाय सगळं. म्हणजे आता शिल्लक टॉक लय करून शिल्लक आहे, सांडगे कुरड्या सगळे लय शिल्लक टॉक करून ठेवला. मला माहितीये वारं कावदार पाऊस. आता आईने हा व्हिडिओ बघितल्यावर काय म्हणे रेशमा आली पण आता आय आता तुला उद्या बोलवायचं इकडं दोघे मिळून इथंच राहू. नाही मग ही जाते ना, आई थांबत मग मला 1-2 दिवस तिला राहायचंय. मग ती थांबल. आता तिला जवळ तिला वाटतंय तर थांबत, ती थांबत नाही. लगेच तिला काळजी लागते, कारण का गोटं मिठं नसल्यामुळं मग ते लागतं कोणतरी घरी, त्याच्यामुळे
बाप्पा इथे तू गेली नाही दुधवाणी झिपूरला काय भरपूर टाक जीनच्या पॅन्ट आपण टाकलं नसते जीनच्या पॅन्ट नको निर्माण घालू बाजे 2 निर्म्याचं पुढे टाकायला सांगितलं मला वाटेल जीनच्या पॅन्ट नको निर्माण टाकून असं ही करून घासून काढायचं देऊन येते का ग तात्या इथंच बसलं होतं मगाशी कुठं पण गेला असत्यानं उठून बघ बघा तुम्हाला दाखवते बाहेरचा पण सगळा किती कपडे सगळ्यांची आता म्हणलं धुवून टाकावती पटापटा एका एकाचं आवरतंय ना सगळ्यांचं ऊन पडलंय बाहेर पण काय करता पुरा वाळायला पाहिजेत ना कपडे सगळ्यांचे बस दिदी होय ग मी म्हटलं होतं जीनच्या पॅन्ट साईडलाच राहू दे असं धुवून हे करायचं कलर ह्याची त्याला लागला तर मग हे होतंय ना हा नाही जात पण तरी नाही म्हणलं तरी जातोच हा मग बाकीच्या कपड्यांना पण लागतंय ना ग मग असं असं चाललंय हो का ही सगळी फुलं आता पाऊस थोडासा इकडं तिकडं होतं म्हणल्यानंतर ना तात्यांना जेवाय देऊन ये आत्या म्हणते जा ही फुलं ही पडली जसं आता ही असं वारं सुटतंय म्हणलं ना कालच्या धरणं का कुठं पाऊस चालू व्हायला लागलाय मग आपल्या राहड्या पाय पाऊस बंद करता काय होय ना दिदे हो काय काय इकडं खाली ठेव 2 ब्रश मी आलीच तर वर बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा भाजी घेतली का तात्यांना जेवाय द्यायचंय ज्ञानेश्वरी चालली जेवण द्यायला चपाती केल्यात काकींनी जायचा देऊन आणि गाडी किती काही चार्जिंग बघा गाडी चार्जिंगला ही लावा आपली हा लावा मग